बघा घाट पूर्ण आता या ठिकाणी लागलेला आहे. पुढे जो डोंगर दिसतो हा डोंगर चढून वर आम्ही माथ्यावर जाणार आहे. 7 किलोमीटरचा घाट आहे हा. बघा हे आमचे सहकारी चाललेले आज नर्मदे हार. ऊन पण कमी आहे. चला परळीकर जाधव बाबा. खूप अशी गाड्यांची वेग आहे. रस्ता पण तसाच आहे. हा घाट वर चढून 5 वाजेपर्यंत जाऊ शकतो आम्ही. 3 वाजले दुपारचे. 6 ते 7 किलोमीटरचा घाट आहे. बघा हे खूप अशा डोंगर रांगा आहे. हा मांडवगडचा हा घाट आहे. रेवाकुंड आहे. राणी रूपमतीचा महाल आहे. रेवाकुंड आहे. नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. खूप छान असं रमणीय स्थळ आहे जागजागी. आणि नर्मदा परिक्रमामध्ये हा मांडवगड हा येणं अगत्य आहे. कारण जी धार आहे रेवाकुंडामध्ये नर्मदा मैयाची आलेली ती धार उजव्या हाताला ठेवून आणि मगच परिक्रमा करायची असते. मधून लोक मधला जो रस्ता शॉर्टकट निवडत आहेत तो अगदी चुकीचा. नर्मदा परिक्रमामध्ये ते खंडन होतं. नर्मदा मैयाची धार आहे ती धार उल्लंघन होते. म्हणून नर्मदा मैयाची जी रेवाकुंड आहे राणी रूपमती करता नर्मदा मैयाची वर आलेली मांडवगडला रेवाकुंड ते आपल्याला या उद्या दर्शन होणे. सकाळचं आज चतुर्भुज राममूर्ती राम मंदिर या ठिकाणी संध्याकाळी विश्रांती राहील आमची. बघा हा घाट आहे. खूप चढ म्हणजे सुलूप आहे. अगदी सुलूप आहे. पार घाट